हाय हॅलो गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजले 5:30 आणि बाहेर बघा अंधार आहे खूप. इथं खूप जास्त थंडी वाजते. माझी आंघोळ वगैरे झाली. आज आहे गुरुवार. मी हेअर वॉश केले. तसं तर मी रात्री सगळं आवरून झोपते, पण सोबत थोडासा क्लीन केला की मग सकाळी सकाळी छान वाटतं ना थोडंसं. तर हे बरं थोडा वेळच राहतं बरं का. माझा मुलगा उठला की मग झालं, नुसता पसारा करतो घरात. पण थोडंसं आवरून घेते. तो रात्री झाडून वगैरे झोपत असते मी, पण थोडीशी धूळ येतेच. थोडंसं क्लीन करते सोफा. सोफा आवरून झाला की लगेच सगळ्या घरात झाडू मारून घेते. हॉलमध्ये पूर्ण झाडू मारून घेते. तसं सोफ्याच्या खाली वगैरे खेळत असताना सगळे भांडे वगैरे पडलेले असतात, तर मग थोडंसं सोफ्या खालून पण हात मारून घेते. आणि ही आहे एक छोटी बेडरूम आहे ही आमची, पण इथं कधी कधी ते ऑफिसचं वर्क करतात, तर मग ते ऑफिस रूमच आहे. थोडासा पसारा आवरून घेते. बेडवर बघा कसा पसारा पडला आहे. जिची स्कूलची बॅग आहे. थोडंसं आवरते, बेडशीट वगैरे फडकते. तसं कालच अंतरलं बेडशीट, त्यामुळे क्लीन आहे, पण थोडंसं फडकून घेते. पायाची घाण वगैरे धूळ पडलेली असते. थोडंसं रूम पण झाडून घेते लगेच. रूम लगेच किचनचं पण आवरून घेते. लगेच किचन पण झाडून वगैरे घेते. तिकडच्या रूममध्ये मी नंतर मारते, कारण तिकडं झोपलेले आहेत, त्यामुळे मग मी तिकडलं परतच रूम क्लीन करते. किचनमध्ये पण सगळं झाडू मारून घेते मी सगळीकडे. गॅलरीतले पण लगेच झाडू मारून घेते. गॅलरीत पण धूळ येते सकाळी सकाळी. गॅलरी पण झाडून घेतली म्हणजे लगेच घर वगैरे क्लीन पुसून घेते. आज गुरुवार आहे तर सकाळी सकाळी पुसून घेते, म्हणजे चांगलं वाटतं सकाळी सकाळी पुसलं की. कधी पोचाने पुसते, कधी हाताने पुसते. आज हाताने कधी हाताने पुसलं की थोडीशी क्लीन वाटते लादी, आणि आज हाताने पुसून घ्यायला लागले. पण कधी कधी घाई असेल तर मग मी पटकन पोचाने पुसून घेते सकाळी सकाळी. मग लगेच दारातलं पण थोडंसं पुसून घेतलं मी. माझा गुरुवार असतो, तर मग मी आज हळदीचं लेपन उंबरठ्याला करते. प्रत्येक गुरुवारी करते तसं मी. त्यामध्ये थोडीशी हळद आणि गुलाबजल थोडंसं टाकले आणि मिक्स करून घेते. उंबरठ्याला पूर्णपणे लेपन करून घेते. हाताने व्यवस्थित होते. पूर्ण लेपन वगैरे करून झालं की रांगोळी पण लगेच काढून घेते. धूप लावते, दिवा लावते आणि हळदी कुंकू लावून उंबरठ्याची पूजन करून घेते. लगेच घरात देवाची पण पूजा करून घेते. दिवा लावून घेतला, अगरबत्ती, धूप. घरातली देव पूजा झाली की लगेच तुळशीला पण दिवा लावून घेते, म्हणजे कसं छान वाटतं. आणि नंतर लगेच मी थोडंसं माझ्यासाठी गरम पाणी करते. सकाळी सकाळी मी 1 ग्लास कोमट पाणी घेते. कधी गरम पाणी घेते, कधी जिरा पाणी घेते. तोपर्यंत मी फ्रीजमधलं दूध बाहेर काढून ठेवते. भाजी काही करायची असेल तर बाहेर काढून ठेवते. आणि थोडा वेळ पाणी घेऊन मी गॅलरीत जाते. 5 ते 10 मिनटं. ते स्वतःसाठी 5 ते 10 मिनटं दिलेच पाहिजे. सकाळी सकाळच्या कामामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही मान्य, पण आपल्यासाठी पण 10 मिनटं काढलेच पाहिजेत. थोडंसं 5 मिनटं मी पाणी घेते. थोडंसे झाडांचं बघते, काय कमी जास्त. चांगलं वाटतं 5 मिनटं थांबले की लगेच मी स्वयंपाकाची तयारी करून घेते, कारण माझ्या मुलीला 6:15ला बस येते तिची. मग मला टिफिनची तयारी करायची असते. मग दूध गरम करायला ठेवले. दूध गरम होईपर्यंत लगेच कणिक मळून घेते.
म्हणजे चांगलं पीठ भिजतं चांगलं लवकर मळलं की. भाजी फोडणी देईपर्यंत पीठ चांगलं मळून भिजतं तोपर्यंत. कणिक मळून झाले, मी ठेवून देते साईडला. आणि मी आज भेंडीची भाजी करणार आहे. भेंडी चिरून घेते. भेंडी रात्रीच मी वॉश करून ठेवली, म्हणजे थोडंसं पाणी वगैरे नितळतं त्याच्यामधले. आणि मग सकाळी रात्री चिरत नाही आहे मी, सकाळी डायरेक्टली चिरते. भेंडी रात्री चिरली की मग ते चिकट चिकट होऊन जाते. मग मी सकाळी चिरून घेते भेंडी. लगेच फोडणी देऊन घेते भेंडीला. कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकते. मी कधी भेंडी मिठाची बनवते तर कधी तिखट बनवते, पण पोरांसाठी मी सहसा मिठाचीच बनवते भेंडी. त्यांच्या टिफिनसाठी मी दुसरी भाजी बनवते परत. आता मुली परतच बनवते मी सकाळी. थोडीशी जिरी टाकली, मोहरी टाकली, थोडंसं लसूण कट करून टाकला, म्हणजे छान फ्लेवर येतो लसणाचा. थोडंसं लाल झाला लसूण की त्यामध्ये चिरलेली भेंडी टाकून द्यायची. मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं, मीठ टाकते थोडंसं, मिक्स करून घेतो. छान कोवळी भेंडी होती, पटकन शिजते. त्याच्यावर झाकण ठेवते आणि कमी जास्त ठेवून देते. लगेच चपात्याची तयारी करून घेते. तिच्यापुरत्यात मी चपात्या 2 चपात्या बनवते, आम्हाला नंतर बनवते. तिच्यापुरत्यात 2 चपात्या बनवून घेते. तिला नाश्त्यासाठी मी आज साबुदाणा खिचडी बनवली. त्यांच्या स्कूलमध्ये फास्ट फूड अलाउड नाही आहे, तर मग मला असंच वेगवेगळं काही काही द्यायला लागते. कधी फ्रूट, कधी पोहे, उपमा. आज तिला खिचडी खूप आवडते, तर मग मी आज खिचडीच बनवली. माझा पण गुरुवार होता, तर मग मी रात्री भिजत टाकला होता साबुदाणा. मध्ये मध्ये मला तिचं आवरणं पण चाललंय. तिला उठवलं, आंघोळीला वगैरे पाणी काढून दिले, गिझर चालू करून दिलाय तिला. ती तसं आवरते, कपडे वगैरे तिची ती आंघोळ करते, कपडे वगैरे घालते, आवरून रेडी होते तशी ती. पण मला तिच्या पोण्या वगैरे बांधून द्यायला लागतात मग फक्त. बाकी ती आवडते. झालं तिच्यापुरता 2 चपात्या. तिला तोपर्यंत थोडंसं दूध दिलं प्यायला. लगेच टिफिन बांधून घेते तिचा. हे बघा रेडी झाली आहे, बोलते ती तुम्हाला गुड मॉर्निंग. तिला लगेच सोडून आले स्कूलमधून, वरती आले, मस्तपैकी चहा ठेवला. खूप जास्त थंडी आहे, खाली गेले होते सोडायला, खूप जास्त थंडी वाजायला लागली. मग आले की लगेच गरम गरम चहा घेतला. थोडंसं गॅलरीमध्ये 10 मिनटं बसून चहा घेतला, तर 5 मिनिट चांगलं वाटतं तेवढंच गरम गरम चहा घेतला की. मग लगेच राहिलेली कामं करून घेते परत. रात्री भाज्या आणल्या होत्या, त्या क्लीन करून ठेवल्या होत्या. तर मी हे स्टोरेज कंटेनर मेशोवरून मागवलेले आहेत. छान आहेत भाज्या, चांगल्या राहतात त्याच्यामध्ये. रात्री धुवून ठेवल्यामुळे क्लीन पाणी वगैरे नितळले त्याच्यामधलं. मिरच्याची मी देठं काढून ठेवते, म्हणजे जास्त दिवस टिकतात मिरच्या. पालक पण आणले, मग पालक नीट करून ठेवते. टोमॅटो, पालक, हिरवी मिरची, थोडेसा आवळा आणला होता, बीट.
कधी कधी मी आवळा बीट ॲपल त्याचा ज्यूस करून घेते, केसांसाठी चांगला असतो आवळा. कधी कधी सकाळी कोमट पाण्यात टाकून घेते. ठेवून देते भाज्या सगळ्या. हा बघा उठला की मी थोडंसं त्याला बाहेर घेऊन जाते. सकाळी सकाळी माझ्या गॅलरीत कोवळं ऊन येतं, तर थोडंसं 5-10 मिनटं त्याला उन्हाला घेऊन जाते. थोडं उठला की लगेच उचलून घ्यावं लागते, थोडंसं 5-10 मिनटं त्याला. मस्त 10 मिनटं त्याला थोडंसं ऊन दिले. मग त्याचा ब्रश वगैरे करून घेते आणि त्याला बाहेर मग गॅलरी ऊन चमकते त्याच्या तोंडावर. दूध दिलं त्याला प्यायला, मस्त बाहेर बसून दूध पितो तो. मग नंतर माझं गुरुवार असतात, तर मी स्वामी समर्थाचे सारामृत चरित्र वाचते. त्यातला माझा 11वा अध्याय चालू आहे, तर मी प्रत्येक गुरुवारी एक अध्याय वाचते. तर मग वाचून घेते, मग लगेच पूजा वगैरे करून घेते, आरती वगैरे करते. नैवेद्य वगैरे त्याचं संध्याकाळी दाखवते, पण आरती वगैरे करून घेते.